या विभागातील समाजसेवक आणि या विभागामध्ये जरी श्वेता नगरसेविका असली तरी आमच्यासाठी नगरसेवक सुभाष काळे आज त्यांचा वाढदिवस आणि खऱ्या अर्थाने एवढे दिवस आपण वाढदिवस साजरे केले, पण आजचा वाढदिवस हा आगळा वेगळा वाढदिवस आहे. कारण आजचा वाढदिवस ज्या गोष्टी काय बोलतात त्याला सुभाष काळेच्या जीवावरती आजपर्यंत या ठिकाणी सत्ता उपभोगली आणि ज्या गोष्टीपासून शेवटी सुभाष काळेला समाजसेवेपासून परावृत्त करण्याचा प्रयत्न कितीतरी वेळ झाला, मग त्याच्यामध्ये त्याच्यावरती कितीतरी गुन्हे दाखल झाले असतील, 35च्या ऑर्डर काढल्या असतील, पण तरीसुद्धा या भेकड लोकांनी केलेल्या या प्रवृत्तीला डगमगता सुभाष काळे यांनी पूर्णपणे ताकद लावून या ठिकाणी आपली समाजसेवा तशीच चालू ठेवली आणि आज खऱ्या अर्थाने सुभाष काळेने या इथल्या लोकांना दाखवून दिला, जे लोक नेतेगिरी करत होते आणि सर्वसामान्य जनतेचा जो गैरफायदा घेत होते त्या सर्व लोकांना सुभाष काळेने दाखवून दिला. बाप तो बाप होता है तो सुभाष काळेने इथं दाखवून दिला आणि कोणी किती काय बोलला तरी या ठिकाणचा खऱ्या अर्थाने तुम्ही तिकडचे असाल पण आम्ही इकडचे बाप आहे यांनी दाखवून दिलं आणि खऱ्या अर्थाने लोकांनी पण भरभरून इथं अण्णू आंग्रे असेल, गौरी आंग्रे असेल, श्वेता काळे असतील, शुभम असेल, शुभम चौगुले असेल, मी असेल, तुम्ही लोकांनी सर्वांनी आम्हाला ताकदीने आमच्या पाठीशी उभे राहून आम्हाला चौघांनाही तुम्ही निवडून दिलं आणि इथं दाखवून दिले की पुढचे येणारे 5 वर्ष या आमचा बाप म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांचं या ठिकाणी राज्य असेल, खासदार साहेबांचं राज्य असेल आणि आमचं शिवसेनेचंच राज्य असेल. या ठिकाणी स्वप्न मोठी मोठी दाखवली गेली, मोठे मोठे गोष्टी केल्या गेल्यात. आज पण मला वाटतं की लोक गटाराच्या काटाकाटावर फिरायला लागलेत, इथे कचरा आहे, तिथं अमुक आहे, इथं तमुक आहे, हे अधिकाऱ्यांना दाखवायला लागले आणि अधिकाऱ्यांना सांगायला लागले की तुम्ही हे नाही केलं तर आम्ही हे करू, तुम्ही ते नाही केलं तर आम्ही हे केलो. मग 15 वर्ष काय केलं, मग 15 वर्ष काय केलं हे लोकांनी दाखवून दिलं. मला माहित आहे 5 वर्ष नाही, कोणी माईचा लाल आला ना तरी पुढचे 25 वर्ष आम्ही इथून हलणार नाही, एवढे पण आम्ही लोकांसाठी कामं करायचे आमचे प्रामाणिक प्रयत्न आहेत आणि पूर्ण प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे. मध्ये SRIचा विषय आला, मध्ये लोकांना भडकवल्या गेल्या की तुम्हाला 200 फुटाचं घर देणार, अमुक देणार, तमुक देणार. आज आम्ही या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, आमचे खासदार नरेश म्हस्के साहेब असतील आणि मी स्वतः आणि आम्ही सर्वजण या विभागातले आम्ही सर्व नगरसेवक आम्ही स्वतः प्रयत्न करतोय आणि एकनाथ शिंदे साहेबांकडे आम्ही तकादा लावलेला आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये या झोपडपट्टीचा डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे आणि या ठिकाणी क्लस्टर लागायला पाहिजे. आणि जे चोर लोक तुम्हाला येऊन बोलत होते 200 आणि 300च्या गोष्टी करत होते, त्या ठिकाणी बिल्टअप 500 पर्यंतचा एरिया, 550 पर्यंतचा एरिया बिल्टअप तुम्हाला मिळाला पाहिजे. ह्याच्यासाठी आम्ही सर्व प्रयत्न असणार आहे. कार्पेट तुम्हाला 350च्या आसपास भेटला पाहिजे. समोर जे बिल्डिंग आहेत त्या बिल्डिंगमध्ये जे वन रूम किचन, ज्या पद्धतीने एक हॉल, एक किचन, एक बेडरूम, त्याच धर्तीवरती आपल्याला सुद्धा भेटायला पाहिजे. वरती असेल, वरच्याचे पेपर असेल तर वरच्याला पण भेटला पाहिजे.
खालचा मनुष्य असेल तर खालच्याला पण भेटला पाहिजे. ज्याची दुकानं असतील आणि त्याचं दुकानाचं लायसन असेल तर त्यांना दुकानाचे गाळे सुद्धा भेटायला पाहिजे. याच्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करणार आहोत. म्हणून कोणी घाबरून जायची गरज नाही, कोणी काही करण्याची गरज नाही. या ठिकाणी आम्ही आता नवीन संकल्प 15 ऑगस्ट पासून करतोय. आम्ही जे बचत गटाच्या माध्यमातून काही एक आम्ही आता नवीन व्यवस्था करतोय की ज्या ज्या महिलांनी आमच्या पाठीशी उभ्या राहिल्या, ज्या महिला पूर्णपणे ताकदीने आमच्या बरोबर राहिल्या आणि ज्या खऱ्या अर्थाने आमच्या कार्यकर्त्या आहेत, त्या लोकांना आम्ही रस्त्यावर येऊन देणार नाही. म्हणून आम्ही बचत गटाच्या माध्यमातून, अन्यथा फंड असेल त्या फंडच्या माध्यमातून, अन्यथा आम्ही एक नवीन स्कीम तयार करतो घे घरा बनारे असा. एकनाथ शिंदे साहेबांच्या सर्वजण एक नाथ सबके साथ अशा पद्धतीने आम्ही एक स्कीम तयार करून प्रत्येक गटाला 5-5 लाख रुपये देण्याचा आम्ही 15 ऑगस्ट पासून सुरुवात करणार आहे. त्याची सुरुवात मुहूर्तमेढ करणार आहे. आणि या ठिकाणी आम्ही काही गोष्टी ठरवलेल्या आहेत. या ठिकाणी आरोग्याच्या बाबतीत असेल, शिक्षणाच्या बाबतीत असेल, ज्या ज्या गोष्टी आपल्या लोकांसाठी करायला पाहिजे त्या लोकांसाठी आम्ही करण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहोत. आणि शेवटी या ठिकाणी महायुतीची सत्ता आहे. इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, सुमित्रा पवार वहिनी असतील, या सर्वांच्या महायुतीच्या माध्यमातून या नगराचा विकास व्हायला पाहिजे. त्याच्यासाठी आम्ही सर्व नगरसेवक कटिबद्ध आहोत. आणि या ठिकाणी कोणी काय घाबरण्याची गरज नाही पडली आहे. आता या गल्लीतून त्या गल्लीतून आता बोंबलत परत फिरतील, कोल्हे कुई केल्यासारखं या ठिकाणी फिरत बसतील. आता जसं तुम्ही त्यांना या इलेक्शनच्या माध्यमातून घरी बसवलंय, तसं आपल्याला येणाऱ्या पुढच्या 25 वर्ष यांना घरी बसवण्याचा संकल्प घेऊन आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. आणि आम्ही फक्त का सत्ता उपभोगण्यासाठी आलेलो नाही. सत्ता ही कायमस्वरूपी येते जाते, पण लोकांच्या मनामध्ये आपलं बिंब अशा पद्धतीने उतरवायचं आहे की आपण असो किंवा नसो, लोकांच्या मनामध्ये आपण एक काहीतरी लोकांसाठी केले ही भावना तयार व्हायला पाहिजे. त्याच्यासाठी आम्ही सर्वजण आम्ही एकत्रपणे बसून आम्ही करत आहोत. ज्या ज्या विधवा महिला आहेत त्यांच्यासाठी सुद्धा, त्यांच्या मुलांसाठी सुद्धा काही गोष्टींचा आम्ही संकल्प करत आहोत. आणि लवकरात लवकर या सर्व गोष्टी करणार आहोत. परत एकदा सुभाषला वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा देतोय. आणि मी सांगतोय की येणारे हे 5 वर्ष तुमच्या सर्व या ठिकाणच्या झोपडपट्टीवासियांच्या सुख समृद्धीचे, निरोगी भरभराटीचे जावो एवढी ईश्वर चरणी प्रार्थना करतो. आणि सुभाषला शुभेच्छा देऊन मी या ठिकाणी थांबतो. जय हिंद.